मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 42% पाणीसाठा. धरणातील पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन सुरू. कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईतील पाण्याची मागणीही वाढली. मुंबईमध्ये पुढील काही दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज. मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होण्याची शक्यता कमीच. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर राबवणार विशेष स्वच्छता मोहीम. 17 मार्च ते 22 मार्च दरम्यान दररोज रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान होणार कार्यवाही. दोन्ही महामार्गांच्या जोड रस्त्यांचीही स्वच्छता होणार. पश्चिम रेल्वेवर उद्या कोणताही ब्लॉक नाही. बाहेरगावी गेलेल्यांचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असल्यानं निर्णय. मात्र मध्य रेल्वेवर उद्या दिवसकालीन ब्लॉक. घाटकोपर वासियांना 27 मार्चपर्यंत पाणी उकळून आणि गाळून पिण्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या सूचना. भटवाडी परिसरातील जलाशयाची दुरुस्ती. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सूचना. मुंबई सेंट्रल एसटी स्थानकातील काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण. मुंबई सेंट्रलवरून आता वाहतूक पूर्ववत. जुन्या नादुरुस्त 72 बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारामध्ये विकणार. 21 मार्चला 72 बसेसचा भंगारामध्ये लिलाव होणार. पीएमपीएमएलला प्रशासनाकडून तुकाराम बीच निमित्त देहूगावसाठी जादा बसेसचं नियोजन. उद्या देहूगावमध्ये तुकाराम बीच निमित्त भाविकांची गर्दी होण्याच्या अनुषंगानं निर्णय. घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायती सरसावल्या. घरपट्टीमधून 336 तर पाणीपट्टीमधून 43.5 कोटींची वसुली.